शाली वाहनाने मातीच्या बाहुल्यांमध्ये प्राण फुंकले आणि परचक्र उलटवून लावलं. स्थैर्य देणारं साम्राज्य उभं केलं. याच इतिहासाची पुनरावृत्ती डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी आधुनिक शाली वाहनाच्या रूपाने केली. अस्मिता, शौर्य, ओळख, परंपरा विसरलेल्या हिंदू समाजाला संघमंत्र देऊन जागृत केलं आणि राष्ट्रकेंद्री विचार करत 96 वर्षांची वाटचाल करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण केला. काय आहे हा संघमंत्र? तो संघमंत्र मिळतो डॉक्टर हेडगेवारांच्या विचारातून, संवादातून, खाजगी गप्पांतून आणि त्यांच्या जीवनचरित्रातून. त्यातीलच काही निवडक विचारसूत्र मांडणारा, त्यावर कालसापेक्ष भाष्य करणारा साप्ताहिक विवेकचा विशेषांक संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर अशोकराव कुकडे, रंगा हरिजी, भैयाजी जोशी, गिरीश प्रभुणे, डॉक्टर मनमोहन वैद्य, शरदराव ढोले, रमेश पतंगे, डॉक्टर अशोकराव मोडक, दिलीप करंबेळकर अशा अनेक मान्यवरांचे लेख हे या विशेषांकाचं खास वैशिष्ट्य. केवळ संघ स्वयंसेवकांसाठीच नव्हे, तर राष्ट्र प्रथम हा विचार मांडणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक ठरेल असा हा विशेषांक संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार. तेव्हा या विशेषांकाच्या नोंदणीसाठी साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. प्रत्येकाने घ्यायलाच हवा असा विशेषांक. संघ विचार वाढवण्यासाठी, संघ विचार रुजवण्यासाठी. नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, आद्य सरसंघचालक, परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त साप्ताहिक विवेक आयोजित संघमंत्र व्याख्यानमालेत तुम्हा सर्वांचं मी अश्विनी मयेकर मनपूर्वक स्वागत करते. येत्या जून महिन्यात परमपूजनीय डॉक्टरांच्या विचारसूक्तांवर कालसापेक्ष भाष्य करणाऱ्या लेखांचा विशेषांक साप्ताहिक विवेकतर्फे प्रकाशित होईल. त्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित आजपासून ही व्याख्यानमाला सुरू होत आहे. डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेल्या बौद्धिकांमध्ये, भाषणामध्ये ही विचारसूक्त विखुरलेली आहेत. इतका काळ लोटल्यानंतरही या विचारसूक्तांचं मोल आजच्या संदर्भातही अनन्यसाधारण आहे. म्हणूनच गेली 96 वर्ष कार्यरत असलेल्या, नित्य वर्धिष्णू असलेल्या संघाला समजून घेण्यासाठी ही व्याख्यानमाला आणि हा विशेषांक मदत करेल याविषयी आम्हाला विश्वास आहे. या व्याख्यानमालेच्या सुरुवातीला हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेशजी पतंगे व्याख्यानमालेमागची भूमिका विशद करतील. रमेशजी पतंगे. नमस्कार. आजपासून संघमंत्र व्याख्यानमालेला प्रारंभ होत आहे. या 5 दिवसाच्या या व्याख्यानमालेत आदरणीय प्रमोदजी बापट, रवींद्र भुसारी, सिद्धराम पाटील, डॉक्टर अश्विनी कुमार तुपकरी आणि समारोप डॉक्टर अशोकराव कुकडे असे 5 वक्ते पूजनीय डॉक्टरांच्या संघमंत्रांवर भाष्य करणार आहेत. साप्ताहिक विवेक तर्फे 21 जून 2021 ला एक विशेष अंक प्रकाशित केला जाणार आहे. हा अंक पूजनीय डॉक्टरांच्या मंत्रांवरील भाष्यात्मक लेखांचा असणार आहे. संघामध्ये कोण्याही व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी केली जात नाही, कारण संघ व्यक्तिपूजक नाही हे पूजनीय डॉक्टरांनी सांगितलं. म्हणून डॉक्टरांच्या विचारसूत्रांवर भाष्य करणं विवेकने ठरवलं. डॉक्टरांनी सांगितलेले विचार हे रूढार्थाने विचार या शब्दात बसतील असं नाही,
तर त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणावं लागतं, हे केवळ विचार नाहीये, तर ही जीवन जगण्याची, संघ आचरणात आणण्याची, राष्ट्र धर्म प्रत्यक्ष कृतीत आणण्याची मंत्र आहेत आणि मंत्रांवर भाष्य करावं लागतं. हे भाष्य अधिकारी पुरुषांनी करावं लागतं. जे मंत्र जगतात त्यांना त्यावर भाष्य करण्याचा अधिकार प्राप्त होतो. हे केवळ शब्द रूपाने व्यक्त झालेल्या विचारांवरील भाष्य नसतं, तर मंत्रामध्ये जो व्यापक खोलवरचा असा अर्थ दडलेला आहे ते उलगडून सांगण्याचं असतं. विवेकच्या अंकामध्ये असे संघ मंत्र जगणारे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांची भाष्य आपल्याला वाचायला मिळतील. हा अंक सर्व दूर जावा, अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, संघ स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी त्याचं जसं वाचन करावं, तसं संघाबाहेर मंडळींनी सुद्धा त्याचं वाचन करणं अनिवार्य आहे. अनेक लोक संघावर लिहित असतात आणि त्यापैकी जवळजवळ कोणीही पूजनीय डॉक्टरांचा काही अभ्यास करत नाहीत, त्यांच्या विचारसूत्रांवर मनन चिंतनही करीत नाहीत आणि म्हणून अशा सर्वांचं संघ लेखन हे अज्ञानमूलक आणि अनेक वेळा हास्यास्पद ठरत असतं. तेव्हा अशा मंडळींकडे सुद्धा हा अंक जाण्याची गरज आहे. मला असं वाटतं की या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जो उपक्रम आपण करणार आहोत त्याने हा उद्देश सफल होईल असं मला वाटतं. आपण सर्वांनी दत्त चित्ताने या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा अशी विनंती करून मी माझा प्रास्ताविक पूर्ण करतो. यानंतर वैयक्तिक गीत सादर होईल. गीताचे बोल आहेत, हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन. हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन. गात आहेत संभाजीनगरहून छत्रसाल पांडव. हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन. हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन. हे युगद्रष्टा हे महायति पदवंदन. हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन. हे महातिमिर के अंशुमाली, हे युग परिवर्तक चिरमहान. हे शक्तिपुंज साहस मोघ पदवंदन. हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन. हे हिंदु हृदय के स्वाभिमान, हे नवजीवन हे नवविहान. हे अपमानित के सजग त्राण पदवंदन. हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन. हे राष्ट्र तरी के कर्णधार, हे भारत माँ के मृदु दुलार. हे सत्य सिंधु हे वीरव्रती पदवंदन. हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन. हे दिग्ज्योति शुभ आराधन, हे पूज्य चरण हे अति पावन. हे राष्ट्र पुरुष हे महाप्राण पद
कोटि अभिवादन। हे युगद्रष्टा हे महायति पदवंदन। हे केशव तुमको कोटि कोटि अभिवादन। आता आपण प्रत्यक्ष व्याख्यानाकडे वळणार आहोत। व्याख्यानमालेची सुरुवात होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत प्रचार प्रमुख प्रमोदजी बापट यांच्या व्याख्यानाने। मी प्रमोदजींना विनंती करते की त्यांनी विषयाला सुरुवात करावी। साप्ताहिक विवेक आयोजित संघ मंत्र व्याख्यानमालेच्या ह्या पहिल्या व्याख्यानाच्या आरंभी हिंदुस्थान प्रकाशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत रमेशजी पतंगे, साप्ताहिक विवेकची सर्व अधिकारी मंडळी यांचे मनपूर्वक आभार। या संघमंत्र व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण संघमंत्राचं निरूपण सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत। संघमंत्र म्हणजे काय? संघमंत्र हा एक जणू नवा सामासिक शब्द या निमित्तानं आपण सर्वांसमोर नेतो आहोत। मंत्र ही अत्यंत प्राचीन भारतीय संकल्पना आहे। आमच्या एका अर्थानं विचार वैभवाची समृद्धीची ती खूणच आहे। वेद उपनिषद आदी आमच्या प्राचीन साहित्यात ते साहित्य म्हणजे केवळ शब्द नाही आहेत। एका अर्थानं ती आमच्या ऋषीमुनींची स्फुरण आहेत। त्यांच्या तपस्या साधना यातून स्फुरलेली ती स्फुरण आहेत। आणि ही स्फुरण घेऊनच या समाजानं अत्यंत वैभवशाली संपन्न असा काळ पाहिला। इतकंच नव्हे तर इथला हा श्रेष्ठ विचार घेऊन कृण्वन्तो विश्वमार्यम अशी प्रतिज्ञा करूनच जणू आमच्या पूर्वजांनी विश्वसंचार केला आणि त्या भूमीला हे विचाराचं अत्यंत अमोघ असं दान दिलं। संस्कृतीची नवी उपवन तिथे तिथे फुलवली आणि हे सगळे ज्याच्या आधारे केलं त्या विचारांनाच आमच्या संस्कृतीने नाव दिलं मंत्र। तपसाधनेतून स्फुरणातून जे उद्भवतं, जे निर्माण होतं त्यांना आम्ही मंत्र म्हटलं। कारण या मंत्राची व्युत्पत्ती सांगतानाच आमची परंपरा असं सांगते, मननात त्रायते इति मंत्राः। ज्याचं मनन केल्यामुळे आपत्तींचा परिहार होतो आणि समृद्धीची प्राप्ती होते त्याला मंत्र असं म्हणतात। आज आपण संघ मंत्र याचं निरूपण ऐकणार आहोत। कुणी दिला हा मंत्र? संघ मंत्र म्हणजे नेमकं काय? आज खरं तर आपल्या समाजाला संघ म्हणजे काय हे सांगण्याची आवश्यकता उरली नाही। कारण अनेक वर्ष जवळपास 95-96 वर्षाच्या साधनेतून आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचे आपल्याला खुणा प्रसादचिन्ह हे दिसू लागलेले आहेत। एका कवीने असं म्हटलं की लक्ष पावलां सवे चालती, लक्ष नवी पावले, दूर जरी ध्येयाचे मंदिर कळस दिसू लागले। प्रत्यक्ष परिवर्तन, प्रत्यक्ष समाजामध्ये सद्भावाची चिन्ह हे आज आपण सगळ्यांना अनुभवतोय आणि ह्या सगळ्या अनुभवामागे संघाची, संघ कार्यकर्त्यांची, संघ विचाराची एक प्रदीर्घ तपस्साधना आहे हे सुद्धा हा समाज सगळा जाणतो। आणि म्हणूनच समाजाला याचं कुतूहलही असू शकतं की हे सगळं चालतं कशातून। आजही समाजातल्या अनेक मंडळींना
भेटण्याचा, संपर्क करण्याचा प्रसंग येतो, गप्पा मारण्याचा प्रसंग येतो, तेव्हा असं लक्षात येतं की ह्या सगळ्या परिवर्तनांकडे एकीकडे पाहताना त्यांना संघाविषयी एक अपार कुतूहल असतं. हे कसं नेमकं घडतं, कशातनं निर्माण होतं, हे सगळं जाणून घेण्याची उत्कंठा असते. आणि केवळ उत्कंठाच नव्हे तर त्याच्यात प्रत्यक्ष सहभागाची ही इच्छा अनेक जण व्यक्त करतात, पुढे येऊन, समोर होऊन असा सहभाग घेतात देखील. आणि त्यामुळे अशा सगळ्या समाजासमोर त्याचबरोबर जे स्वयंसेवक, जे कार्यकर्ते या संघगंगेत स्वतः न्हालेले आहेत, आपापल्या जीवनांच्या दिशा त्यांनी या संघ मार्गानुरूप ठरवलेल्या आहेत, अशांना सुद्धा अशा प्रकारे संघ मंत्राचं पुन्हा एकदा आवर्तन हे उपयुक्तच आहे. आणि त्यामुळे या संघ मंत्राचं विवेचन, निरूपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करावं अशी साप्ताहिक विवेकची ही योजना दिसते. नेमकं संघाचं मंत्रत्व कशात आहे? कवी कुलगुरू कालिदासानं रघुवंशामधील तपस सामर्थ्याच्या जोरावरती श्रेष्ठ जीवन यापन करणाऱ्या राजांची चरितकथा सांगितलेली आहे. आणि ते सगळं सांगताना एके ठिकाणी कालिदास असं म्हणतात, फलानुमेया प्रारंभा. फलानुमेय प्रारंभ म्हणजे इतकी सुमधुर, रसमधुर फळं ज्या अर्थी निघालेली आहेत, मिळतायत, प्राप्त होत आहेत, त्या अर्थी ह्याचं तशाच बीजाचं रोपण यांच्या पूर्वजांनी कधीतरी केलेलं असणार. म्हणूनच आज ही फळं चाखायला मिळत आहेत. तद्वतच आपण संघ विचारातून, संघ माध्यमातून आज दिसणाऱ्या परिस्थितीमध्ये, समाजस्थितीमध्ये, मानसिकतेमध्ये दिसणाऱ्या ज्या परिवर्तनाच्या खुणा दिसत आहेत, ते पाहताना सुद्धा फलानुमेय प्रारंभ असं कुतूहल, अशी एखादी साक्ष आपल्यालाच परत एकदा तपासून घ्यावीशी वाटू शकते किंवा पडताळून घ्यावीशी वाटू शकते. आज अशा प्रकारे संघाचा विस्तार झालेला आहे आणि असे परिणाम त्याचे मिळत आहेत. त्या अर्थी संघाचं बीजारोपणही तसंच झालेलं असणार. त्याच सर्व अपेक्षा, त्याच सर्व संभावना संघाच्या त्या मूल मंत्रामध्येही असल्या पाहिजेत, असा विश्वास आज संघ कार्यकर्त्यांनाही वाटतो आणि समाजाच्या ह्या सगळ्या साक्षी समाजालाही दिसून येतं. तर त्यामुळे नेमकं ह्या संघाचा मूलमंत्र काय, तो देणारा उद्गाता कोण? उद्गाता अर्थातच संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. कोण होते हे कोणी ऋषी होते, तापस होते, मुनी होते, विजनात जाऊन, वनात जाऊन त्यांनी काही साधना केली असं काहीच नाही. त्यांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण ते ऐकलेलं आहे, आपण ते वाचलेलं आहे. त्यामुळे लौकिक अर्थानं ह्या समाजातल्या सर्व व्यवहारात सहभागी असलेले डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार तत्कालीन समाज स्थितीचं आपल्या मनाशी परिशीलन करतायत, अवलोकन करतायत आणि त्यातून ह्या सगळ्या समाजाला कुठल्या स्थितीपर्यंत न्यायचं आहे, ह्या समाजाची आज जी स्थिती आहे ती समाजाची स्वाभाविक स्थिती आहे का, ह्यापेक्षा अत्यंत उत्तुंग असा वैभवकाळ ह्याच समाजाने पाहिलेला आहे, मग हा असा अवनतीचा काळ हा समाज का पाहतोय, ह्याचं निश्चित निरीक्षण, आकलन डॉक्टर हेडगेवारांना झालं आणि त्यांनी जे निष्कर्ष काढले ते कुठे लिहून नाही ठेवले. ऋषीमुनींनी तरी कुठे पुस्तकं लिहून ठेवली. त्यांनी त्यांची स्फुरण फक्त समाजासमोर व्यक्त केली.
डॉक्टर हेडगेवारांचं सगळं जे चिंतन आहे, हे चिंतन कधी कार्यकर्त्याला लिहिलेल्या एखाद्या पत्रात मिळतं, कधी कुठेतरी केलेल्या एखाद्या निमित्तानं केलेल्या भाषणामध्ये मिळतं, कधी कुणाशी तरी बोलताना गप्पातून आणि त्यांच्यानंतर लिहिलेल्या आठवणीतून असं एखादं सूत्र हे समोर येतं, ज्याला आज मंत्रत्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आज एका अर्थानं ज्या मंत्राचा आपण परिचय करून घेणार आहोत, समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत, काय आहे तो मंत्र? त्या मंत्राचं पहिलं वाक्यच असं आहे की प्रारंभापासूनच आपले असे निश्चित मत झाले आहे की हिंदुस्थान जर हिंदूंचा देश असेल तर त्याच्या उद्धाराची सारी जबाबदारी ही आम्हा हिंदूंच्याच माथ्यावर आहे. हे पहिलं वाक्य आहे. या पहिल्या वाक्याचा प्रारंभच प्रारंभापासूनच. असं म्हणतात की मंत्रातलं पहिलं अक्षरच नव्हे तर मंत्रातलं प्रत्येक अक्षर हे अत्यंत महत्वाचं असतं, अत्यंत विचारपूर्वक, खूप एका उदात्त आशयाचं आकाश तुमच्यासमोर मोकळे करणारे असतं. आणि त्यामुळे परमपूजनीय डॉक्टरजींच्या ह्या वाक्याचा सुद्धा आपण पूर्ण अर्थ समजून घेतला पाहिजे. परमपूजनीय डॉक्टरजी वाक्याची सुरुवात करतात प्रारंभापासूनच. मुळात प्रारंभ हा शब्दच एका अर्थाने कालदर्शक आहे. कारण प्रारंभापासून म्हणजे कधीतरी, जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा, खूप कधीतरी आधी, किती वर्ष आधी याचा निश्चित उल्लेख नाही, परंतु तो प्रदीर्घ काळ असू शकतो. दुसरा अर्थ त्याच्या सातत्याविषयी, त्यामुळे स्थितीदर्शक आहे. प्रारंभापासून म्हणजे आजही ते आहे, त्याविषयी मी तुमच्याशी बोलतोय, पण प्रारंभापासूनच त्याच्याविषयीचं जे मत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते प्रारंभापासून आहे. आणि इतकंच म्हणून डॉक्टरजी थांबत नाही. डॉक्टरजी म्हणतात प्रारंभापासूनच. ह्या चकारामुळे ह्या विधानाला एक दृढता येते, एक अढळता येते. जणू याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगणार आहे ते त्याच्यावरती असं अढळ, असं दृढ उभं आहे. जणू आपला पंढरपूरचा विठ्ठल दृढतेने ज्या विटेवर उभा आहे. किती वर्ष उभा आहे? युगे 28 विटेवरी उभा, असं त्याचं वर्णन केलं जातं. तर अशा दृढतेनं उभं राहण्यासाठीच जणू काही डॉक्टरजी ह्या पहिल्या चकार लावत केलेल्या शब्दाचं उच्चारण करतात, प्रारंभापासूनच. याच्यावरच आमचं सगळं अधिष्ठान आम्ही मांडतोय. हे आहे प्रारंभापासून आहे. एका अर्थानं याच्यात एक निशंकता पण आहे, एक निश्चितता आहे, निशंकता आहे, निप्रश्नता आहे. ह्याच्याविषयी कुठलाही संशय नाही आमच्या मनात. प्रारंभापासूनच मनामध्ये एक दृढ श्रद्धा झाल्यानंतर निर्माण केलेल्या निश्चित मताविषयी ते म्हणतात. ते असं म्हणतात, आपले असे निश्चित मत, ते आपले मत म्हणतात, माझे मत म्हणत नाहीत. माझे म्हणताना आत्मविश्वास दिसतो, परंतु ते केवळ माझंच असू शकतं. तुमचं काही वेगळं राहू शकतं, त्यांचं त्यापेक्षा काही वेगळं राहू शकतं. परंतु आपलेमध्ये एक वेगळी स्वीकार्यता आहे. माझे मधली आत्मविश्वास त्या आपल्यामध्ये पण येतोच, पण माझेची, मीची मर्यादा तिथे नाही. हे तुमचे मत नाही, हे आमचे मतही नाही. डॉक्टरजी म्हणतात हे आपले. ह्या आपले या शब्दाने एक आपलेपणाचा सुद्धा भाव, स्पर्श तिथे झालेला आहे. त्यामुळे हे माझं आहे, तुमचं आहे, त्यांचं आहे, यांचं आहे, सर्वांचं आहे. हे सगळ्यांचं निश्चित मत. आता या निश्चितीमुळे
हे तपासून पाहिलेलं आहे, तेव्हाच निश्चित येते. हे पडताळून पाहिलेलं आहे. याची पुष्टी करणारी अनेक माणसं यापूर्वी होऊन गेलेली आहेत. त्यांनी तशी जीवन चरितार्थ केलेली आहेत. त्यामुळे त्याविषयीचा आता पुन्हा प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नाही. त्याविषयीचं पुन्हा एकदा त्या पुष्टी सगळ्या देण्याची आवश्यकता नाही. आपले असे निश्चित मत झालेले आहे. हे मत आहे, त्याला निश्चितच आहे, निरीक्षण नाही. आपल्याला असं वाटतं असं नाही, असं सांगावं असं वाटतं, असे असेल असं वाटतं असं नाही. हे निश्चित मत आहे की हिंदुस्थान हिंदूंचा देश आहे. हिंदूंचा देश हिंदुस्थान, हिंदुस्थान हिंदूंचा देश आहे. जणू काही या सगळ्या संघ विचाराची एक आधारशिला, संघ तत्वज्ञानाची एक आधारशिलाच डॉक्टरजी सांगतायत की हे काय आहे? हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. ह्याविषयीची एक निश्चिती, ह्याविषयीची पडताळणी पूर्ण झालेली आहे. त्याची पुन्हा ते व्याख्या करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. महादेश म्हणजे काय? महा हिंदुस्थान का? मग हिंदू कोणाला म्हणायचं? ह्या व्याख्यांच्या शब्दांच्या गोंधळात पूजनीय डॉक्टरजी पडत नाहीत. पडत नाही त्याचं कारण काय? त्यांना ते सिद्ध करता येत नाही असं नाही आहे. परंतु जी आधीच स्वयंभू सिद्ध गोष्ट आहे की हे हिंदू राष्ट्र आहे, हा हिंदूंचा देश आहे, हा हिंदुस्थान आहे, याविषयीची पुन्हा एकदा व्याख्या करून नव्या गोंधळांचे निर्माण ते करत नाहीत. डॉक्टरचे शब्द अत्यंत जबाबदारीने सर्व वापरताना आपल्याला दिसतात. हिंदूंची व्याख्या करण्याचे प्रयत्न झाले की नाही? अनेकांचे झाले, अनेकांनी केले, अनेकांनी अनेक श्रेष्ठ दुरिणांनी त्याच्या व्याख्या केल्या. आपली सगळी बुद्धिमत्ता लावून त्या व्याख्या केल्या. ती श्रेष्ठ माणसं आहेत सगळी. परंतु जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करायला ते बसले तेव्हाच जणू काही काय काय नाही हेच सांगायला बसलोय का? त्याच्या मर्यादाच आपण सांगतोय की काय? अशी स्थिती होऊन गेली. कारण शब्द हा एक माध्यम आहे. अनेक माध्यम असतात. रंग एक माध्यम आहे, चित्र एक माध्यम आहे, स्पर्श एक माध्यम आहे. तसा शब्द हा एक माध्यम आहे. माध्यमाचं आपलं एक सामर्थ्य असतं. चित्र व्यक्त होतं, रंग व्यक्त होतात, सांगतात काहीतरी. या सर्व माध्यमांपेक्षा शब्द काकणभर पुढे जाऊन थोडा अधिक व्यक्त होतो. कारण तो रंगाचंही वर्णन करतो, तो चवीचंही वर्णन करतो, तो चित्राचंही वर्णन करतो, दृश्याचंही वर्णन करतो. त्यामुळे शब्द कदाचित अधिक श्रेष्ठ माध्यम असेल. परंतु ते माध्यम श्रेष्ठ असतं, त्याला शब्द ब्रह्म असा त्याचा गौरवही केला जातो. म्हणजे तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुकाराम महाराज शब्दांचा असा गौरव करतात. परंतु शब्द हे माध्यम आहे आणि अनुभव हा प्रत्यक्ष आहे. शब्द त्याचं वर्णन आहे. त्यामुळे डॉक्टरजी हिंदुत्वाच्या अभिव्यक्तीकडे आपल्याला नेतात, हिंदुत्वाच्या अनुभूतीकडे आपल्याला नेतात. ते एक अनुभूती देतात. हिंदू असणं म्हणजे काय असणं, ती अनुभूती मिळवा. आणि ती अनुभूती कशी मिळते? तर अनेकदा अनुभूती मिळवणं याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, साधना करावी लागते. तरुण नवीन विद्या शिकलेला, विद्या विभूषित असा तरुण नरेंद्र जेव्हा परमहंसांना भेटला, रामकृष्ण परमहंसांना, त्याला नेमकी अनुभूतीच हवी होती.
की ईश्वराला तुम्ही पाहिलाय का? ईश्वर आहे का? नरेंद्रला माहिती होतं की शब्दच्छल करून ईश्वर आहे असं सांगता येतं, त्याचबरोबर ईश्वर नाही असंही सांगता येतं. कारण तर्क काहीही सिद्ध करू शकतात, कारण तर्क हे वर्णन आहे. परंतु रामकृष्ण सुद्धा त्याला शब्दात सांगत बसले नाहीत. ईश्वर आहे म्हणजे काय, का आहे हे सांगत नाही बसले. त्याने एका शब्दात सांगितलं, होय, जसं मी तुला पाहतो, तुझ्याशी बोलतो, तसं मग मी कालीमातेशी बोलतो, कालीमातेला पाहतो. ही अनुभूती जेव्हा नरेंद्राला मिळाली आहे, त्या अनुभूतीनंतर निप्रश्न नरेंद्र त्या अनुभूतीच्या आधारे मिळालेल्या प्रकाशाच्या वाटेवरती पावलं टाकत पुढे निघून गेलेला आहे. पूजनीय डॉक्टरजींना या हिंदू समाजामध्ये या अनुभूतीचं संक्रमण करायचंय. ती अनुभूती द्यायची, हिंदुत्वाची अनुभूती द्यायची. ती कशी मिळते? ती मिळवावी लागते. आणि ती मिळवण्यासाठीच हे हिंदू राष्ट्र आहे, या असीम श्रद्धेवरती स्वतः उभं राहायचं असतं. त्या श्रद्धेवरच उभं राहून ते म्हणतात, हा हिंदूंचा देश आहे. त्यामुळे या देशाविषयी त्याच्या उद्धाराची सारी जबाबदारी हिंदूंच्याच माथ्यावरती आहे. आता या मूलमंत्राचा हा दुसरा चरण सुरू झाला. मूलमंत्राचा पहिला चरण होता, हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. हे आपलं, तुमचं, माझं, सर्वांचं निश्चित मत आहे. कधीपासून? प्रारंभापासून युगानयुग तपासलेलं असं हे मत आहे. त्यामुळे त्याची चर्चा नाही. आणि त्यामुळे ह्याच्या उद्धाराची जबाबदारी ही सर्वस्वी हिंदूंच्याच माथ्यावर आहे. डॉक्टरजी इथे मंत्राचा दुसरा चरण सांगतायत. तो चरण आहे पुत्ररूप हिंदू समाजाच्या दायित्वाविषयी. अनुभूतीतनं दायित्व जन्माला येतं. अनुभूती त्यालाच मिळते, मिळवता येते, त्यालाच त्याची प्रचिती येते, ज्याला स्वाभाविकच पुढे दायित्वाचं वहन करावंसं वाटतं. तो थांबतच नाही तिथे. रामानुजाचार्यांची एक कथा सांगतात. आश्रमामध्ये गुरुदेवांकडे त्यांचं शिक्षण सुरू आहे. सर्व शिष्यांबरोबर रामानुजही त्यांच्याबरोबर शिकतो आहे. गुरुदेवांचं लक्ष अधिक रामानुजाकडे आहे अशी शिष्यांची लटकी तक्रार आहे. कारण त्यांना कळत नाही, परंतु गुरुदेवही मंदस्मित करत तसंच चालू ठेवतात. एक दिवशी रामानुजाला सांगतात की अरे रामानुजा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि मी तुला कल्याण मंत्र देणार आहे, परंतु तो एकांतात आपल्या समोर रामानुजाला बसवून घेतात आणि रामानुजाच्या कानामध्ये तो कल्याण मंत्र देतात आणि पुढे असं म्हणतात, हा कल्याण मंत्र आहे, ह्या मंत्राचं तू उच्चारण करशील स्वतःशीच तर सर्व सुख तुझी आहेत, सर्व कल्याण, श्रेयस प्रेयस सर्व काही सर्वस्वी तुझं आहे. तर त्यामुळे ह्याचा अत्यंत जपून वापर कर. हा इतरांसाठी वापरू नकोस, स्वतःसाठी वापर, तरच तुझं ते त्यात कल्याण होईल, तुझ्या एकट्याचं कल्याण होईल. बाल रामानुज ते ऐकतो आणि तिथून धावत निघतो. धावत निघून करतो काय? बाहेर येतो आणि आश्रमाच्या आवारात असलेल्या मंदिराच्या कळसावर चढतो. सगळेजण बघत असतात की अरे झालं काय, हा असा कळसावर का जाऊ लागला. सर 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 पुढे वर वर चढत हा रामानुज कळसावरती जातो आणि तिथून सर्व गावाला हाका मारू लागतो. भोवती गाव सगळं जमा होतं की अरे याला झालं काय, आश्रमातल्या या मंदिराच्या कळसावर हा ऋषिकुमार चढलाय, काय झालं, हा संकटात आहे का, आश्रमात अन्य कोणीतरी संकटात आहे का, आश्रमावर आक्रमण झालंय, काय नेमकं झालंय. रामानुज खात्री करून घेतो की गावातली यावत माणसं तिथे एकत्रित जमलेली आहेत.
त्या जमलेल्या माणसांसमोर रामानुज उच्च रवात घोषणा करतो, आता यानंतर जे मी म्हणणार आहे ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, ध्यानपूर्वक त्याचं मनन करा आणि तो मंत्र जपत राहा. तो तुमच्या सगळ्यांचा कल्याण मंत्र आहे. असं म्हणून गुरुदेवानं त्याच्या कानात सांगितलेला श्रेयस प्रेयस सर्व समृद्धी देणारा असा तो मंत्र रामानुज व्यक्त करतो. उच्च रवानं सगळ्या गावाला सांगतो. सगळं गाव आश्चर्यमुग्ध होत तो मंत्र ऐकतं, ध्यानपूर्वक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतं. रामानुज खाली उतरतो. समोर गुरुदेव असतात आणि गुरुदेव हसत हसत अन्य कुमारांकडे बघत म्हणतात, साधनेची अनुभूती घेण्याचा अधिकार याचा आहे, कारण या अनुभूतीतनं येणारं जे दायित्व आहे, या दायित्वाचा बोध अनुभूतीतनं तो स्वाभाविकच होतो, परंतु तो आचरणातही आणण्याची प्रेरणा मनामध्ये जागी ठेवावी लागते. पूजनीय डॉक्टरजींना या सगळ्या हिंदू समाजाला तुम्ही हिंदू आहात याची अनुभूती द्यायची होती, पण केवळ अनुभूती देऊन, पूर्व गौरवाची केवळ खूण देऊन, एका परंपरेची खूप मोठी एक वारसा या सगळ्या समाजाच्या मागे उभा करून त्यांना केवळ अशा एका तृप्तीचं समाधान द्यायचं नव्हतं, तर पूजनीय डॉक्टरजींना त्या अनुभूतीतून येणाऱ्या दायित्वाची आठवण करून द्यायची होती. आणि या मंत्राच्या दुसऱ्या चरणातच पूजनीय डॉक्टरजी म्हणतात, या हिंदुस्थानच्या उद्धाराचं सगळं दायित्व, सगळी जबाबदारी हिंदूंच्याच, केवळ हिंदूंच्याच माथ्यावर आहे. हे दायित्व आहे आणि या दायित्वाचं वहन या हिंदू समाजानं करायचं आहे. पुढे डॉक्टरजी असं म्हणतात, घर आपलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयीची कोणतीही जबाबदारी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी टाळून चालणार नाही, टाळताच येणार नाही. घर आपलं आहे. पूजनीय डॉक्टरजी देश, राष्ट्र, हिंदू समाज ह्याला घराच्या आत्मीयतेच्या कवेत आणतायत. ते म्हणतात, हे आपलं घर आहे. आपण सगळेजण एकमेकांशी घट्ट अतूट अशा नात्याने बांधलेलो आहोत. बाह्यता आपले अनेक परिचय आहेत, आपल्या अनेक ओळखी आहेत, आपले अनेक संबोधन आहेत, आपल्याला विविध हाकांनी पुकारलं जातं, आपणही आपला परिचय वेगवेगळ्या प्रकारे देत असतो, परंतु हे घर आहे. प्रत्येक जण एकमेकाशी जोडलेला एका अतूट नात्यानं हा आपलेपणा, ही जी एक आंतरिक एकता आहे आमची, बाह्यता वैविध्याविषयी पूजनीय डॉक्टरजी बोलत नाहीत. बाह्यता वैविध्यातून येणाऱ्या परिचयाला, ओळखीला पूजनीय डॉक्टरजी हिंदू अशी हाक मारताना पूर्णतः बाजूलाच करून टाकतात आणि सगळ्या समाजाला एकाच संबोधनाने हाक मारून एकाच घराचे, म्हणजेच आपण एका कुलाचे, म्हणजेच आपण सर्व बांधव आहोत, हे एक आत्मीयतेचं बंधन प्रत्येकाच्या मनावरती आपोआप बांधलं जातं. पूजनीय डॉक्टरजी अनुभूतीतून हिंदुत्वाच्या, दायित्वातून पुढे बंधुत्व. कोणासाठी हे करायचंय? घर आपलं आहे आणि त्यामुळे या घरासाठी सगळं काही करायचं असेल ते आम्ही करायला हवं. कोणत्याही परिस्थितीत संपन्न असताना घर माझं आहे, नौका चाललेली आहे तर मी नौकेबरोबर प्रवास करीन, नौका संकटात आहे तर आधी उडी मी बाहेर मारीन, असं करून चालणार नाही. हे घर माझं आहे, हा समाज माझा आहे. ह्या समाजामध्ये एका अर्थानं पूजनीय डॉक्टरजी काही सूचनाही करतायत.
की इथे कोणत्याही परिस्थितीत त्याच्याविषयीची कुठलीही जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत, म्हणजे अशी परिस्थिती असू शकते, अशी स्थिती समाजाची गतकाळातही कधी असू शकते, आजही असू शकते. आजही त्या स्थितीला कदाचित आपल्यातलेच काही बंधू हे जबाबदारही असतील. परंतु त्यातले दोषी कोण, नेमके कशामुळे त्यांनी अशा प्रकारे कलंक लावला असेल, अशा प्रकारे आपल्या समाजाला दुर्बल केलं असेल, अवनतीच्या वाटेवर ढकललं असेल, याचा शोध त्यांना दंडित करण्यासाठी न घेता हे पुन्हा भविष्यात घडू नये, आजच ते दोष आपल्याला दूर करता येतील का, तर ते दोष दूर करण्यासाठी त्या दोषांकडे आपण पाहिलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपण आपलं दायित्व, आपलं घर आहे म्हणून ते आपण निभावलं पाहिजे. पुढे ते असं म्हणतात, ज्यांना या देशाविषयी प्रेम नाही, केवळ प्रेम म्हणून थांबत नाहीत, भक्ती नाही, ते आपणास मदत करतील अशी आशा बाळगणे व्यर्थही आहे. इतिहासात असे अनेक प्रसंग झाले की संकट सगळ्या समाजावर आलं, समाजाने प्रयत्न केला, संघर्ष केला, त्यात समाजातले अनेक कर्ते पुरुष कापले गेले, धारातीर्थी पडले, संकट काळ आला, अवनती आली, समाजाने संघर्ष सोडला नाही. समाजाने आपला जो पूर्वगौरव होता तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा आपला संकल्प एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेत राहिले. परंतु कधी कोणी सांगत राहिलं की अरे आपल्याला परत जी समृद्धी, संपन्नता मिळवायची असेल तर आपण अशी अन्य कुणाकुणाचीही मदत घेतल्याशिवाय आपल्याला ती समृद्धी मिळवता येणार नाही. इतिहासात असे अनेक दाखले आहेत. आणि ज्यातून एका अर्थानं विचाराची घसरण सुरू झाली. आत्मविस्मृती आलेलीच होती, आत्मग्लानी आलेलीच होती. अनेक वर्षाच्या या संघर्ष काळामध्ये, अवनतीच्या काळामध्ये स्वत्वाचं हळूहळू विस्मरण होऊच लागलं होतं. परंतु केवळ स्वत्वाचं विस्मरणच नव्हे तर एका अर्थानं विचाराची घसरण होऊ लागली की काय अशी स्थिती आलेली होती. आणि त्यामुळे ह्या देशाविषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम नाही, जे या देशामध्ये हम बुलबुले है उसकी अशा भावानं राहतात. बुलबुल कुठल्या वृक्षावर असतो? स्वाभाविक आहे, ज्या वृक्षावर सुमधुर फळं असतात, ज्या वृक्षावरती त्याला घरटं करण्यासाठी पर्णसंभार असतो, आडोसा असतो, अत्यंत समृद्ध वृक्ष असतो तो, त्या वृक्षावरच बुलबुल किंवा असे भटके पक्षी हे गर्दी करतात, तिथे राहतात. किती काळ राहतात? पानझड सुरू झाली की ते झाड सोडतात, झाड सोडतात, स्थान सोडतात, गाव सोडतात, नव्या गावाच्या लुटीसाठी निघून जातात. त्याला टोळधाड असंही म्हटलं जातं. तर त्यामुळे असे जे बुलबुल असतील, ज्यांना या देशाविषयी प्रेम नाही, जे समृद्धीसाठी इथे आले, जे लुटीसाठी इथे आले, परत जाताच आलं नाही म्हणून इथे राहिले, इथेच राहून पुन्हा आक्रमक असताना आपण मिळवलेलं जे साम्राज्य होतं ते परत आपण मिळवूया अशा एखाद वेळेस स्वप्नाच्या पूर्तीसाठी इथे राहिले, असे सगळे ज्यांना या देशाविषयी प्रेम नाही. पुढचा शब्द तर अधिक महत्वाचा आहे, ज्यांना या देशाविषयी भक्ती नाही. नुसतं प्रेम पुरत नाही, प्रेमाच्या पुढे भक्ती जाते. आणि प्रेमाच्या पुढे भक्ती किती जाते? त्या संत सोयराबाईंचा अभंग आहे. सोयराबाई असं म्हणतात, मी तू पण गेले वाया पाहता पंढरी राया. तर खरी तर स्थिती अशी होती, या सोयराबाईंना प्रत्यक्ष पांडुरंगांचं दर्शनही दुर्लभच होतं. त्या काय पाहत होत्या? त्या खरं तर कळस पाहत होत्या, त्या वारकरी पाहत होत्या, त्या भक्त पाहत होत्या, त्या भक्तातच भक्तवत्सल विठ्ठल पाहत होत्या. परंतु त्या भक्तीच्या आधारे
मी तू पण गेले वाया. या ऐकातली सगळी दुःख, उपेक्षा, अपमान, अभाव जीवनातले जे मी तूपणातनं निर्माण झालेले होते, ते मी तूपणातनं निर्माण झालेले ह्या सर्व त्रुटी, हे सर्व दोष त्या लंघून जातात. कशाच्या आधारे? भक्तीच्या आधारे. पाहता पंढरी राया. त्यामुळे मीतूपणाची झाली बोळवण असा एक आरतीचा चरण सुद्धा आहे. भक्तीतून हे सगळं निर्माण होतं. त्यामुळे ज्यांनी ह्या भारताची भक्ती केली, कोणी केली? हिंदू समाजाने केली. हिंदुस्थानचा तो पुत्ररूप समाज असल्यामुळे त्या समाजानं ह्या देशाची, या राष्ट्राची भक्ती केली. त्यामुळे ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे, त्यांच्याच शिरावरती, त्यांच्याच माथ्यावरती याचं दायित्व आहे की हे घर आपलं आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये ह्या घराचा गौरव वाढवणं, उत्थान करणं हे आपलं दायित्व आहे. अन्य कोणाकडनं ही आशा बाळगणं केवळ व्यर्थ नाही. पूजनीय डॉक्टरजी पुढे म्हणतात ते अनुचितही आहे. ते व्यर्थ नाही आहे. केवळ व्यर्थ असणं म्हणजे काय? तुम्ही अपेक्षा ठेवाल, ठीक, अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. पण अनुचिततेत अनाचाराच्या खुणा आहेत. अनुचित घडेल. आपलं जे लक्षित ध्येय ते होणारच नाही. ते एक वेळ नाही झालं तरी चालेल, पण त्या पलीकडे अनाचार, जे अनुचित आहे असं काहीतरी घडेल. अशा कोणावर तरी विसंबून राहिल्यामुळे आणि अशा कोणावर तरी विसंबून आम्हाला राहायचं नसेल तर पूजनीय डॉक्टरजी आपल्या मूलमंत्रामध्ये, या संघमंत्रामध्ये पुढे असं म्हणतात, या दायित्वाचं वहन करण्यासाठी एका अर्थानं ते आपल्याला साधनेचा मार्ग सांगतात. काय सांगतात? ते म्हणतात की मग जर आम्हालाच आमचा उद्धार करायचा असेल तर संघटनेशिवाय दुसरा कोणताच उपाय आमच्या समोर उरत नाही. पूजनीय डॉक्टरजी मंत्र सांगतात. ह्या मंत्रातलं पथ्य काय, कुपथ्य काय तेही सांगतात. कोणावर विसंबून राहू नका हे सांगतात. कोणाचा संग केल्यामुळे, कोणावर विसंबून राहिल्यामुळे केवळ व्यर्थ नाही तर अनुचित असं काहीतरी घडेल हेही सांगतात. आणि त्यानंतर त्या मंत्र सिद्धीसाठी साधनेचा मार्गही सांगतात. ते काय सांगतात? तर संघटनेशिवाय दुसरा कोणताच उपाय आमच्या समोर उरत नाही. डॉक्टरजींनी जो मूलमंत्र सांगितला, जी साधना सांगितली, ती साधना या शेवटच्या चरणामध्ये सांगितली. ती साधना आहे संघटनेची. या हिंदू समाजानं वैभवाचा दीर्घ काळ पाहिला, त्यानंतर संघर्ष काळ पाहिला, कितीतरी चढ उतार पाहिले. परंतु या समाजाला जाणीवपूर्वक, मुद्दाम, हेतुतः आता संघटन करूया, आता संघटन केलं पाहिजे असं याआधी कोणीही सांगितलं नाही. कदाचित तो काळ वेगळा असेल. त्या काळामध्ये आपापतः ते समजण्याची, सांगण्याची, समाजाची ती समज दृढ करण्याच्या विविध व्यवस्था असतील. कदाचित धर्माचं ते स्थान असेल. कदाचित मठ मंदिरातून याची योग्य ती दक्षता घेतली जात असेल. परिवारातून, कुटुंबातून कदाचित ह्या सगळ्याकडे याची जोपासना केली जात असेल. परंतु या सगळ्या समाजाचं एक संघटन आवश्यक आहे. या संघटनेमुळे जो हिंदू म्हणवणारा समाज आहे तो आपल्या दायित्वाचं उत्तम वहन करू शकणार आहे. आपल्या संकल्पाची सिद्धी त्या एका संघटन मंत्रामुळे त्याला करता येणार आहे. असा संघटनेचा मंत्र हा जाणीवपूर्वक सांगणारा आधुनिक मनीषी
पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार होते. त्यामुळे या मनीषींनी केवळ समाजाचे दोष सांगितले नाहीत, ते सांगणारी माणसं महत्वाचीच असतात. अशी अनेक महत्वाचे असे अनेक महापुरुष ज्यांनी आपली जीवन ह्या समाजाचे दोष दूर करण्यासाठीच घालवले. सगळं जीवित त्यांनी त्याच्यासाठी समर्पित केलं, अत्यंत समर्पित भावाने ते केलं. कोणी समाजाच्या सुधारणा केल्या, कोणी समाजामध्ये संस्कारांचं रोपण व्हावं म्हणून ग्रंथलेखन केलं, काही संघटना बांधल्या, काही संस्था निर्माण केल्या, शिक्षणाचे नवे नवे मार्ग सगळ्यांना खुले केले. सगळ्या समाजामध्ये कालौघात आलेल्या सगळ्या कुप्रथा कुरूढी त्यांच्याविषयी समाजाला जागं केलं, जागृत केलं, समाजाला उभं करण्याचा प्रयत्न केला. हे सगळेच प्रयत्न अत्यंत मोलाचे महत्वाचे, त्या महापुरुषांची जीवन अत्यंत वंदनीयच आहेत. परंतु या समाजाच्या एका सातत्यपूर्ण अशा सक्षमतेची समर्थतेची जी जोपासना होणार होती, जी निश्चिती होणार होती, ती निश्चिती संघटनेतनं होणार होती हे सांगणारे परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार हे पहिले महापुरुष होते. आणि त्याने केवळ संघटनेची आवश्यकता उपयुक्तता सांगितली नाही, तो संघटनेचा साधना मंत्रही सांगितला. अनेकदा आपण गीत म्हटलेलं आहे, मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते. आज ती सगळी यशाची गाथा परत सांगण्याची आवश्यकता नाही. 90-95 वर्षाचा एक प्रदीर्घ काळ सातत्यपूर्ण तीच साधना करणारे पूजनीय डॉक्टरजींच्या जीवन काळात काही जणांनी त्याची दीक्षा घेतली. तो साधना मंत्र त्यांच्या बरोबर, त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या सहवासात तो ऐकण्याचं, तोच आपल्या जीवन ध्येय बनवण्याचं भाग्य त्या पिढीतल्या अनेक मंडळींना मिळालं. परंतु त्यांच्या जीवनाबरोबर तो मंत्र थांबला नाही, तो मार्ग थांबला नाही, कारण तो एका व्यक्तीशी बांधलाच नव्हता. पूजनीय डॉक्टरजींनी जेव्हा संघटन हे महत्वाचं सांगितलं, तेव्हाच त्यांनी त्यातली व्यक्ती आणि समष्टी यातलं एक नातं निश्चित करून टाकलं की समाज हा अत्यंत सिद्ध आहे, समाज हा मोठा आहे, व्यक्ती हा बिंदुरूप आहे. या बिंदुरूप व्यक्तीतनं समाज सिंधू उभा राहणार आहे. तर त्यामुळे अशी संघटित शक्ती जागृत झालेल्या ज्यांना हे हिंदू राष्ट्र आहे हे पटलेलं कळलेलं नाही, जे ज्यांना आतून ज्याची अनुभूती आलेली आहे आणि तीच अनुभूती त्यांना मी हिंदू आहे ह्याची खूण पटवणारी आहे. मी हिंदू आहेच म्हणूनच माझं काही दायित्व आहे, आणि माझं दायित्व कोणासाठी आहे तर हे माझं घर आहे, हा माझा समाज, हे माझं राष्ट्र, हा माझा देश, हे माझं एक विशाल घर आहे. त्यामुळे हे माझे सगळे बांधव आहेत, आमच्यात एक आंतरिक नातं आहे, आंतरिक बंधुता आहे. ह्या सगळ्यांसाठी मला काम करायचं आहे, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन मला काम करायचं आहे. ह्याच्यासाठी संघटन मंत्र अशा अनेक जणांच्या मनामध्ये अनुभूती संक्रमित करण्याची एक यंत्रणा, योजना, त्यालाच नाव आहे संघ साधना. त्यामुळे संघ साधनेचा संघटन हा एक मंत्र बनला. हा मंत्र पूजनीय डॉक्टरजींनी जो आपल्याला मूलमंत्र सांगितला, ज्या मूलमंत्राचं एका अर्थानं आज आपण निरूपण तुमच्या सगळ्यांच्या सहयोगानं साक्षीनं करतो आहोत, त्यात 4-5 मुद्दे पूजनीय डॉक्टरजींनी सगळ्या समाजासमोर आग्रहानं मांडले. ते मुद्दे मांडताना त्यांनी शब्दाच्या कसरती केल्या नाहीत. कारण तुकाराम महाराज असं म्हणतात, तुकारामांचे शब्द आहेत, तुका म्हणे तेथे पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव कामा नये. शब्द ब्रह्म आहेत हे बरोबरच आहे, परंतु त्याबरोबर शब्द हे वर्णन करण्याचं एक माध्यम आहे.
आणि त्यामुळे अनुभूती, तो अनुभव घेणं, मी हिंदू आहे हे मला शब्दात विचारू नका, त्याची अनुभूती घ्या. मी हिंदू आहे म्हणजे काय, तर मी ह्या राष्ट्राचा एक घटक आहे, या राष्ट्राच्या प्रदीर्घ परंपरेचा मी पाईक आहे. एक परंपरेची समृद्धी माझ्या मागे उभी आहे, त्याच्या सातत्याचा मी एक वर्तमानातला बिंदू आहे. याच बिंदूकडे दायित्व, भवितव्याच्या पुढे नेणाऱ्या रेषेचं दायित्व याच बिंदूकडे म्हणजे माझ्याकडे आहे. इतक्या सगळ्या अनुभूतीतनं येणाऱ्या दायित्वांची अर्थवलय त्या अनुभूती निर्माण करते. म्हणून डॉक्टरजींनी त्या अनुभूती निर्माण करण्याची व्यवस्था निर्माण केली. त्याचं नाव होतं संघ शाखा. आणि त्या संघ शाखेतनं काय निर्माण करायचं असं डॉक्टरजींनी ठरवलं, संघटन निर्माण करायचं. आणि पूजनीय डॉक्टरजींनी त्यांच्या जीवनाचा तर संपूर्ण काळ या संघटनासाठी, समाजाच्या संघटनेसाठीच व्यतीत केलेला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परमपूजनीय डॉक्टरजींच्या अंतिम संदेशाचं स्मरण देऊन मी माझं बोलणं थांबवणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे परमपूजनीय डॉक्टरजींचं च्या जीवनाची समाप्ती 1940 मध्ये झाली. 21 जून 1940. तत्पूर्वी नागपूरला झालेल्या संघ शिक्षा वर्गात तत्कालीन ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्पमध्ये OTC मध्ये पूजनीय डॉक्टरजींना त्या वर्गात वर्ग सुरू झाल्यावर आरंभीचे कित्येक दिवस जाताच आलं नव्हतं. जेव्हा त्यांना तिथे जाता आलं पूजनीय डॉक्टरजींनी, तेव्हा असं म्हटलं की माझ्या शारीरिक अस्वास्थ्यामुळे इतके दिवस या वर्गाच्या परिसरातच असूनही मी आपलं दर्शन घेऊ शकलो नाही, मी आपली सेवा करू शकलो नाही. आणि डॉक्टरजींनी सगळ्यांकडनं अभिवचन हे घेतलं की आपण सगळेजण संघाचे स्वयंसेवक बनलेलो आहोत, परंतु आपण आजीवन संघटनेचंच काम करू. यातून आम्हाला सगळ्यांना जे निर्माण करायचं आहे ते काय आहे, आम्हाला या संघटनेत समाजाचं संघटन निर्माण करायचं. कारण त्या संघटनेतच निश्चित रूपानं सामर्थ्य आहे, सक्षमता निर्माण करणं आहे. त्यामुळे डॉक्टरजींचे शेवटचे शब्द असे होते, हम में से हर एक स्वयंसेवक को चाहिए कि वह संघ के कार्य को ही अपना जीवन प्रधान कार्य समझे. मैं आज आपको इस दृढ़ विश्वास से विदाई दे रहा हूं कि आप इस मंत्र को अपने हृदय पर अच्छी तरह अंकित कर यहाँ से विदा लेंगे और एकमात्र संघ कार्य ही मेरा जीवन कार्य है, यही मानकर विदा लेंगे. पूजनीय डॉक्टरजींनी समाज संघटनेचा अत्यंत सोपा मार्ग सगळ्यांसमोर ठेवला. तो सोपा मार्ग कसा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भक्ती परंपरेत असं म्हणतात की तुका म्हणे केली सोपी पायवाट. पायवाट सोपी केली म्हणजे काय केलं, आता वस्तुतः ती सोपी होती का, परंतु ज्यांची तुकोबांच्या शब्दावरती श्रद्धा होती त्यांना ती सोपी वाटली. अन्यथा भक्ती करणं हे सोपं नाही आहे, ईश्वराच्या प्राप्तीसाठी साधना करणं हे सोपं नाही आहे. त्याचं भजन दिवस रात्र नव्हे, काही काळ दिवसातून केवळ एक वेळ, परंतु नियमानं निश्चिततेनं घेणं हे सुद्धा सोपं नाही. लक्षावधी अडचणी त्याच्यामध्ये येतात, जाणवतात, परंतु ते कोणाला येतात, ज्यांची तुकोबांच्या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही. त्यांना वाटतं होय किती अडचणी आहेत प्रपंचामध्ये, कितीतरी अडचणी असतात. त्या अडचणीतून तुम्ही आम्हाला सांगता रोज असं करा, रोज तसं करा, रोज परमेश्वराचं स्मरण करण्यात काही काळ व्यतीत करा. किती कठीण आहे, आम्हाला हे काही जमणार नाही. परंतु तुकोबावर ज्याची श्रद्धा आहे ते म्हणतात तुका म्हणे केली सोपी पायवाट, उतरावया भवसागर रे, अशी श्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होते. ज्यांना संघमार्गावर चालायचं आहे त्यांना सुद्धा पायाखाली काटे असतात. प्रार्थनेतच येतं की कंटका किरण मार्गम, परंतु त्या कंटका किरण मार्गावरच चालायचं आहे हे माहिती असूनही
त्याचं लक्ष काट्याकडे नसतं, तर त्याचं हृदयातल्या आपल्या ध्येयाच्या अग्नीकडे त्याचं लक्ष असतं. एका कवीने असं म्हटलंय की पायतळीचे काटे दिसती मुळीनं मजला, पायतळीचे काटे दिसती मुळीनं मजला, दिसत राहते हृदयामधली निष्ठेची ज्वाला. काट्यांचे खुपणे काय घेऊनी तुम्ही बसला, निष्ठेवरचा संशय वाटे दुस्सह मजला. निष्ठेवरचा संशय, निष्ठा थोडी जरी हल्लेली आढळली तरी ती मला दुस्सह आहे. त्यामुळे त्या अर्थी सगळ्या समाजासाठी संघटनेचा अत्यंत सोपा मार्ग पूजनीय डॉक्टरजींनी सांगितला. तो काय होता? तर रोज ह्या देशाचा मी एक अभिन्न घटक आहे असं व्यक्त करणारी, माझ्या भारत मातेचा जयघोष करणारी अशी दिवसातली नेमकी कुठली तरी एक निश्चित घडी आपण ठरवणं, त्यावेळेला हेच करणं. स्वतःचा विचार, प्रपंचाचा विचार न सोडून केवळ संघटनेचा विचार, केवळ समाजाचा विचार, केवळ हिंदू राष्ट्राचं चिंतन करण्यासाठी दिवसातला काही काळ काढणं, त्यालाच पूजनीय डॉक्टरजींनी शाखा असं म्हटलं. परंतु हा संघटनेचा मूल मंत्र पूजनीय डॉक्टरजींनी अत्यंत सहजपणे अनुभूती देणारा, दायित्व बोध करणारा, त्यातली पथ्य कुपथ्य समजावून सांगणारा आणि पुढे साधनेच्या वाटेवर आपल्याबरोबर अनेक सांगाती निर्माण करत, आपल्याबरोबर अनेक समान धर्मा निर्माण करत पुढे चालण्याचं बळ देणारा असा एक संघमंत्र आपल्याला पूजनीय डॉक्टरजींनी दिला. साप्ताहिक विवेकच्या या संघमंत्र व्याख्यानमालेमध्ये संघमंत्राचे उद्गाते आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवितातून मिळालेल्या संदेशांनाच आपण म्हणतोय मंत्र आहेत. की जीवन आणि जीवन कार्य, तत्व आणि व्यवहार यांचं अभिन्नत्व निर्माण झालेलं, अद्वैत निर्माण झालेलं असं जे जीवन होतं, अशा यांच्या जीवनातून जे एका अर्थानं ज्यांच्या स्मरणातून स्फुरणातून आम्हाला जे मंत्रवत अशी त्यांची वचनं आमच्या समोर येतात, त्याच्यात पुन्हा पुन्हा त्याचं पुरश्चरण करावं, पुन्हा पुन्हा अवगाहन करावं, पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करावं, अशा योजनेतून साप्ताहिक विवेकने ही संघमंत्र व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेत काही विचार मांडण्याचं आणि त्यानिमित्तानं पूजनीय डॉक्टरजींच्या जीवन कार्याचंच पुनःस्मरण करण्याचं मला भाग्य मिळालं. त्यामुळे आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. उद्या या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि भाजपाचे माजी प्रदेश संघटन मंत्री माननीय रवीजी भुसारी. रवीजी यांच्या व्याख्यानाचं चित्रीकरण डॉक्टरांच्या नागपूर येथील पवित्र वास्तूत झाले आहे, हे त्याचं आणखी एक विशेष. तेव्हा उद्या नक्की भेटू. तत्पूर्वी एक आवाहन. विवेकचे दर्जेदार कार्यक्रम पाहण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करा आणि विवेकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शाली वाहनाने मातीच्या बाहुल्यांमध्ये प्राण फुंकले आणि परचक्र उलटवून लावलं, स्थैर्य देणारं साम्राज्य उभं केलं. याच इतिहासाची पुनरावृत्ती डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी आधुनिक शाली वाहनाच्या रूपाने केली. अस्मिता, शौर्य, ओळख, परंपरा विसरलेल्या हिंदू समाजाला संघमंत्र देऊन जागृत केलं आणि राष्ट्रकेंद्री विचार करत 96 वर्षांची वाटचाल करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण केला. काय आहे हा संघमंत्र? तो संघमंत्र मिळतो डॉक्टर हेडगेवारांच्या विचारातून, संवादातून, खाजगी गप्पांतून आणि त्यांच्या जीवनचरित्रातून. त्यातीलच काही निवडक विचारसूत्र मांडणारा, त्यावर कालसापेक्ष भाष्य करणारा साप्ताहिक विवेकचा विशेषांक संघमंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर अशोकराव कोकडे, रंगा हरिजी, भैयाजी जोशी, गिरीश प्रभुणे,
डॉक्टर मनमोहन वैद्य, शरदराव ढोले, रमेश पतंगे, डॉक्टर अशोकराव मोडक, दिलीप करंबेळकर अशा अनेक मान्यवरांचे लेख हे या विशेषांकाचं खास वैशिष्ट्य. केवळ संघ स्वयंसेवकांसाठीच नव्हे तर राष्ट्र प्रथम हा विचार मांडणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक ठरेल असा हा विशेषांक संघ मंत्राचे उद्गाते डॉक्टर हेडगेवार. तेव्हा या विशेषांकाच्या नोंदणीसाठी साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. प्रत्येकाने घ्यायलाच हवा असा विशेषांक संघ विचार वाढवण्यासाठी, संघ विचार रुजवण्यासाठी.